मित्रांनो, तर आज मी आहे आता सध्या आपल्या MIDC चौक. MIDCचं हा इकडे भोसरीकडे रस्ता आहे आणि हा इकडे नाशिक पाट्याकडे. तर आता इथे मी उतरलो इथं ऑटोमधून आणि मी असा फुटपाथवरती चालायसाठी आलो. म्हटलं फुटपाथ झाला आहे इथं नवीन, तर बघूया. तर बघा, हे भोसरीचं हे एक CNG पेट्रोल पंप आहे इथं, आणि इथं हा MIDC कॉर्नरचा सिग्नल आहे हायवेवरचा. तर बघू शकता मित्रांनो आपण, हे बघा, हे हा फुटपाथ झाला होता नवीन आत्ताच काही महिन्या पहिले, आणि आत्ताच याच्यामध्ये आपण बघू शकता आपल्या PCMCची मेहरबानी. यामध्ये आता चक्क शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर फुटपाथची आईवहीन करण्यात आली आहे इथं. तर हे केव्हापर्यंत चालणार आहे हा माझा प्रश्न आहे. आणि यानंतर याच्यामध्ये हे बघा, पूर्ण फुटपाथ खोदून टाकला आहे. काही नाही, याला परत कसे लावायचे, कोण लावेल याची जबाबदारी करायची, हे पाईपलाईन कोणाची येते तर नंतरचा विषय. तर पहिले याची मला हे एक आहे की प्रश्न की PCMC याची परवानगी कशी देते. म्हणजे मला त्याची प्रोसेस नाही माहिती, पण चक्क जो सामान्य माणसाचा जो पैसा आपण टॅक्सेस म्हणून दिला आहे, PCMCने आपलं कर म्हणून घेतला आहे, तर त्याचा हा बघा, हे बघा सर्व उघडून टाकलं आहे. इकडून नाली केली आहे ड्रेनेजची. हे बघा, इथं तर नवीनच आहे काहीतरी. हे बघा, इथं ड्रेनेजची नाली आहे, त्यामधूनच पाईपलाईन टाकून दिली. म्हणजे ड्रेनेज सिस्टीमची आई घातली आपण, त्यामध्ये आपली पाईपलाईन टाकून देऊ, आपलं काम करू, वॉटर लॉगिंग होईल, सर्व होईल, याचं काही नाही. आणि अशा कारभारामुळे तर आपली वॉटर लॉगिंग होते. बघा, हे इथं नाली आहे, आता दिसणार नाही, थोडा अंधार झाला आहे. इथं नाली आहे, नालीमधून पूर्ण चक्क पाईपलाईन टाकून दिली आहे. तर मला एकच विचारायचं आहे, जर कोणी अधिकारी किंवा कोणी बघत असतील तर भाड्यांनो, थोडा तरी तुम्ही अधिकारी लोक आहे, तर थोडा तरी तुमच्या पदाचा किंवा मग जनतेच्या पैशांचा थोडा तरी जपून उपयोग करा, बरोबर नाही का? तर बघा, हे सारी आई बहीण एक करण्यात आली आहे इथं फुटपाथची. तर बरं आहे, असाच विकास होऊ द्या. विकास होत आहे असं नाही, स्मार्ट सिटी बनवायची आहे आपल्याला. स्मार्ट सिटीसाठी आपण फुटपाथ टाकला आहे. अरे फुटपाथ टाकल्यावरती परत तिला खोदून टाकलं तर याचा काही अर्थ राहणार नाही. ओके, नमस्ते, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.